बीड़ से जालना आ रहा 50 लाख का गुटखा जालना स्थानीय अपराध शाखा ने जब्त कर लिया। जालना स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक पंकज जाधव ने हाल ही में कारोबार संभालने के बाद से धरपकड़ शुरू कर दी है और उन्होंने अवैध हथियार और चोरी के आरोपियों को गिरफ्तार करने में सफलता हासिल की। पकड़ा गया जालना क्राइम ब्रांच को सूचना मिली थी कि बीड़ से जालना के लिए अवैध रूप से गुटखा ले जा रहा है। जानकारी के बाद जालना क्राइम ब्रांच ने अपने दस्ते के साथ अंबड़ तहसील के लालवाड़ी क्षेत्र में गुटखे से भरे आयसर को जब्त कर 50,82,000 रुपए का गुटखा और 20 लाख रुपए का वाहन कुल 70,82,000 का सामान जब्त किया है। उक्त कार्यवाही पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, पुलिस अधिकारी आयुष नोपानी, डीवाईएसपी अनंत कुलकर्णी के मार्गदर्शन में जालना क्राइम ब्रांच के पुलिस निरीक्षक पंकज जाधव, पीएसआई राजेंद्र वाघ की टीम ने कार्यवाही की है। 12/8/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमी मिळाली की एक आयशर अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करीत आहे। त्या बातमीवरून माननीय एसपी सर श्री बंसल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री नौपानी सर, सिटी एसडीपी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे एक पथक तयार करून सदर पथकाला बातमीची खात्री व पडताळणी करण्यासाठी पाठवले असता मौजे लालवाडी शहरात जगदंबा राजस्थान हॉटेल समोर अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर पथकाने आयशर ट्रक क्रमांक MH15 CK0191 असा ताब्यात घेतला व त्याच्यात पडताळणी केली असता त्याच्यात गोवा कंपनीचा गुटखा किमती 50,82,000 रुपयाचा गुटखा व 20 लाख रुपयाचा ट्रक एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतला, जप्त केला। सदर प्रकरणात अंबड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आज मुंबई दादर में भाजपा कोर कमेटी की बैठक हुई, जिसमें ये निर्णय लिया गया कि महायुति के नेताओं के साथ बैठकर जल्द से जल्द सीट बंटवारे पर निर्णय करें। इसके साथ ही मुंबई में कांग्रेस न्याय यात्रा निकालने वाले हैं। पूरे मुंबई में इसका उत्तर कैसे दिया जाए, इस पर चर्चा हुई। कांग्रेस को मुंबई में न्याय यात्रा निकालने का अधिष्ठानी नहीं है, अधिकारी नहीं है। मुंबई में सबसे ज्यादा अन्याय कांग्रेस ने किया है। मुंबई वासियों को इस सवाल, इस न्याय यात्रा के तहत जब कांग्रेस आएगी तो मुंबई वासी उनको पूछने वाले हैं, मुंबई वासी उनको पूछने वाले हैं कि आपने खटाखट बोल के पैसा आएगा और वोट लिया, कहाँ है वो निधि, क्यों नहीं दिया? वोट तो आपने लिया लेकिन मुंह छुपा लिया जीतने के बाद। मुंबई वासी सवाल उठाने वाले कि भाई एक संसद का अधिवेशन समाप्त हुआ, संविधान की नारे को लेकर आप चल पड़े थे, लेकिन संविधान का कुछ बात भी आपने संसद में नहीं निकाली। क्यों लोगों को भ्रमित और गुमराह करने का प्रयास आपने किया? मुंबई वासी सवाल पूछने वाले हैं। मुंबई वासी ये भी पूछने वाले हैं कि मुंबई पर जिस तरीके से विशिष्ट अल्पसंख्यक वर्ग से हमले या एनक्रोचमेंट हो रही है, उसके पीछे कांग्रेस और उबाडा का हाथ है। मुंबई को असुरक्षित करने वाली इन ताकतों के पीछे कांग्रेस क्यों है? ऐसे 51 सवाल मुंबई वासी पूछकर उनको त्रस्त करने वाले हैं। महायुति की कोर कमेटी की बैठक हुई है, सॉरी बीजेपी महाराष्ट्र की कोर कमेटी की बैठक हुई है, उसमें देवेंद्र जी मुख्य रोल निभाएंगे, ऐसा कुछ कहते हैं? भारतीय जनता पार्टी के नेता ही देवेंद्र जी हैं। कोर कमेटी के बैठक में निर्णय हुआ है, अब समय न गवाकर महायुति के सभी दलों में सीट बंटवारे को लेकर चर्चा शुरू करनी चाहिए और उस चर्चा का पूरा अधिकार, सीट बंटवारे की चर्चा का अधिकार माननीय देवेंद्र जी को दिया है। भाई उनके अंदरूनी पार्टी के बयान पर मैं प्रतिक्रिया नहीं दूंगा। धन्यवाद। कोलकाता में एक 31 वर्षीय महिला डॉक्टर की हत्या कर दी गई थी। आरोपी ने पहले महिला डॉक्टर के साथ बलात्कार किया और फिर उसके शरीर पर चाकू से कई वार किए। ये घटना बहुत ही दुखद और भयानक थी। डॉक्टरों ने सरकार से मांग की है कि आरोपियों को जल्द से जल्द गिरफ्तार कर कठोर कार्रवाई की जाए। उन्होंने ये भी कहा कि अगर कोलकाता पुलिस समय पर कार्रवाई नहीं करती है तो केंद्र सरकार को इस मामले में हस्तक्षेप करना चाहिए और इसे सीबीआई को सौंपना चाहिए। ये घटना हमारे समाज में महिलाओं के प्रति हिंसा की बढ़ती समस्या को दर्शाती है।
हमें इस तरह की घटनाओं को रोकने के लिए मिलकर काम करना चाहिए। कलकत्त्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती खूप निंदनीय आणि दुर्घटना आहे, खूप निंदनीय आहे। एक लेडी डॉक्टर जी रेस्पिरेटरी मेडिसिन या विभागाची सेकंड इयर स्टुडंट JR2 रात्री ऑन कॉल ड्युटीवर असताना 24 तास काम तिथं करते आणि रात्री 2च्या नंतर ती थकली आणि थोडस आराम करण्यासाठी गेलेली असता तिच्यावर बलात्कार करून आणि टॉर्चर करून तिची जी निर्गुण हत्या करण्यात आली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथं एक माड प्रेसिडेंट म्हणून नाही तर एक जबाबदार भारताचा नागरिक आणि एक डॉक्टर कम्युनिटीचा मेंबर म्हणून इथं आलेलो आहे। आणि आमच्या मागण्या ह्या आहेत, तिला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे ही पहिली आमची मागणी आहे। जे आरोपी आहेत त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे। दुसरी गोष्ट हल्ल्यावरती डॉक्टरांच्या घटना होत आहेत का वाटतं कुठेतरी महत्वाची मागणी का वारंवार डॉक्टरांवर जे हल्ले होत आहेत अशा घटना होत आहेत याच्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने मिळून एक कठोर ऍक्ट आणला पाहिजे। त्या ऍक्टमुळे असं होईल की लोक अशा घटना करणार नाहीत आणि ही जी काही समाजात विकृती आहे ही लवकरात लवकर शोधून अशी टिचली पाहिजे जवळ म्हणजे अशा घटना घडणार नाही। तुमचं आंदोलन कधीपर्यंत असं सुरू होणार? आमचं आंदोलन त्यामुळे पेशंटला देखील याचा त्रास होऊ शकतो। आम्ही प्रशासनाला अगोदरच कळवलेलं आहे, ज्या काही इमर्जन्सी सेवा आहेत त्या आम्ही चालू ठेवलेल्या आहेत। बाकी ज्या सेवा इमर्जन्सी मध्ये येत नाही त्या सर्व आम्ही बंद केलेल्या आहेत। जोपर्यंत शासन याच्यावर कठोर कारवाई करत नाही, कठोर कायदा आणत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत हे आंदोलन फक्त राज्यापुरतं मर्यादित नाहीये, हे संबंध देशामध्ये आंदोलन चालू आहे। आमची जी संघटना आहे मार्ड, बाकीच्या राज्यामधली जी संघटना आहेत आम्ही कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये आहोत। सगळीकडून आम्हाला व्हिडिओ, मेसेज, प्रेस रिलीज सगळीकडून आम्हाला माहिती भेटते। ऑल ओव्हर भारतामध्ये आंदोलन चालू आहे। जोपर्यंत कठोर कायदा आणि विक्टिमला जस्टिस भेटत नाही, आरोपींना फाशी शिक्षा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। सध्या तरी आंदोलनाचं स्वरूप खूप माइल्ड आहे। जर लवकरात लवकर यावर कसली प्रकारची ऍक्शन घेण्यात आली नाही मग ती पश्चिम बंगाल सरकारकडून असो किंवा केंद्र सरकारकडून, आमची तर अशी मागणी आहे की ह्याची सीबीआय चौकशी केली पाहिजे आणि पूर्ण प्रकरण सीबीआयला लवकरात लवकर सोपवलं पाहिजे आणि सीबीआय शिवाय दुसऱ्या कोणत्या यंत्रणेवरती आम्हाला विश्वास आता उरलेला नाही आणि त्यामुळं सध्या तरी ही माइल्ड आहे। आम्ही इमर्जन्सी सेवा सुरू ठेवल्यात पण लवकरात लवकर जर कठोर कारवाई झाली नाही तर मग आम्हाला आमच्या आंदोलनाची तीव्रता सुद्धा अजून तीव्र करावं लागेल आणि त्यावेळेस मग आम्हाला इमर्जन्सी सेवा सुद्धा देण्यापासून मग आम्हाला माघार घ्यावं लागेल। पण आमची अशी अपेक्षा आहे की ही वेळ रुग्णांवरती येऊ नये। सरकार म्हणून आणि आम्ही डॉक्टर्स म्हणून आमचं कर्तव्य आहे रुग्णांना सेवा देणं, त्यामुळे आम्हाला ते काम करायचंय। आम्हाला संप करून त्यांना त्रास व्हावा अशी आमची कसलीच भावना नाही। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर हस्तक्षेप करावा आणि त्या मुलीला आणि पूर्ण संबंध डॉक्टर कम्युनिटीला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारांनी मिळून एक कठोर कायदा आणून सर्व डॉक्टरांचं या हल्ल्यांपासून संरक्षण करावं अशी आम्ही मागणी करतो। सर्वप्रथम कोलकात्यामध्ये जी घटना घडलेली आहे खूप निंदनीय आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व डॉक्टर म्हणून आणि तसेच एक माणूस म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व डॉक्टर एकत्र आलेलो आहोत। आमची जी सेंट्रल मार्ड संघटना आहे त्या संघटनेनं बेमुदत बंद महाराष्ट्रात पुकारलेला आहे। बाकी नॅशनल लेवलच्या आमच्या डॉक्टरांच्या संघटना आहेत रेसिडेंट डॉक्टरांच्या, त्यांनी पूर्ण देशामध्ये बंद पुकारलेला आहे। सर्वप्रथम त्या घटनेचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे निषेध करतो। दुसरी गोष्ट तिला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे, सीबीआयची चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे काही आरोपी असतील त्यांना कठोरातली कठोर म्हणजे फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट तिथलं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण त्यांनी जर सिक्युरिटीची काळजी घेतली असती तर एका कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरची हत्या बलात्कार होऊन हत्या झाली नसती, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आणि आमच्या संघटनेनं इमर्जन्सी सेवा सोडून आपलं जे शिवाजी हॉस्पिटल आहे तिथं जे इमर्जन्सी केसेस आहेत
त्या सोडून बाकीच्या सेवा सर्व बंद केलेल्या आहेत आणि हे आंदोलन इथंच नाही तर संपूर्ण देशात सुरू आहे आणि आम्ही आमच्या संघटनेच्या सोबत आहोत.